नाशिकमधल्या नाशिक रोडच्या दत्त मंदिर परिसरामधल्या मनप्पुरम फायनान्स लिमिटेडच्या शाखेवरती सशस्त्र दरोडा पडलाय। पोलिसांच्या वेशात आलेल्या दरोडेखोरांनी कंपनीच्या सुरक्षा रक्षकासह 5 कर्मचाऱ्यांना लॉकर रूममध्ये डांबून ठेवत सोनं आणि रोख रक्कम लंपास केली। दरोडेखोरांनी लॉकर रूममध्ये डांबून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांची तब्बल 4 तासांनी सुटका झाली। मात्र पोलिसांनी नाकाबंदी करून अजूनही दरोडेखोर हाती लागलेले नाहीत। आणि या सगळ्या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे। या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक रोड परिसरामध्ये एका फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर दरोडा पडलेला आहे, सशस्त्र दरोडा पडलेला आहे। साधारणतः 5 दरोडेखोर या कार्यालयामध्ये मनप्पुरम फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयामध्ये आले होते। हातामध्ये 2 बंदुका होत्या आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यातले 3 जण हे पोलिसांच्या वेशामध्ये होते आणि 2 जण हे आरोपी म्हणून आलेले होते। या ठिकाणाहून काहीतरी आम्हाला चौकशी करायची आहे असा बनाव करून त्यांनी ह्या मनप्पुरम फायनान्स कंपनीच्या कार्यालयामध्ये प्रवेश केला। या ठिकाणचे सर्व मोबाईल फोन सीसीटीव्ही हे त्यांनी फोडलेले आहेत। पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून पूर्ण तपास यंत्रणा राबवलेली आहे। नाशिक शहरातले सर्व नाकेबंद करण्यात आलेले आहे, परंतु अद्यापही पोलिसांना कुठल्याही प्रकारचा सुगावा लागलेला नाहीये। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून थोडासा प्रयत्न केला जातो आहे, परंतु सीसीटीव्हीचे कॅमेरा पण तोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पोलीस नेमकं कसं आरोपींपर्यंत जातात हे आव्हान कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मायेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।